आज मी कुठे आली आहे? आज मी आली होती आठवडे बाजारामध्ये आणि आठवडे बाजारामध्ये ना शेतकऱ्यांनी मस्त अशी आणलेली फ्रेश अशी भाजी असते आणि ती मला ना घ्यायचीच असते आणि मलाही आता सुट्टी संपणार होती, त्यामुळे काही वस्तू मला हव्या होत्या ना, त्याही मला बाजारातनं घ्यायच्या होत्या. घरी आले ना तर थोडंसं मन आजीकडेही जात होतं, कारण त्यांची तब्येत आणखीन काही बरी झालेली नाहीये. नारळाला खूप सारी नारळ आली होती. आहोंना म्हटलं चला तुम्ही 2-3 नारळ फोडा, मी मस्त असं आजीला पाणी नेऊन देते. आणि आहोंनी तर 2 नारळ अशीच वेस्ट केली होती, नारळाचं पाणी वायाला गेलं होतं आणि आता हे 3रं नारळ होतं आणि त्यामध्ये तुम्ही बघत असाल इतकं पाणी निघालं होतं ना की बस म्हटलं चला आजीचा तर मस्त याच्यात पोट भरून जाईल. आणि त्यानंतर आहे ना मस्त असं नारळाचे क्लिक घेतले, जे की खूप सारे नारळ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्यानंतर ना आता पॅकिंगचंही पाहायचं होतं आणि घरी आलं ना असं होतं की एकतर तिकडनं इकडे यायचं नसतं आणि पुन्हा इकडून तिकडे जायचं नसतं. तर असं तुमच्या बाबतीत असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि फौजींचं पॅकिंगला तर इतका छान हात आहे ना की बस, की छोट्याशा बॅगमध्ये ते खूप सारं सामान घेऊन जातात, म्हणून ही पॅकिंग जबाबदारी त्यांच्याकडे. मला जे हवं होतं मी ते त्यांना आणून दिलं होतं आणि ते आता पॅकिंग करत आहेत. तर असो, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. फॉलो फॉर मोर अँड स्टे ट्यून विथ मी.